आपल्या विविध मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करता आहेत आणि हा असा शेतकरी बांधवांचा जो मोर्चा आहे तो नाशिकच्या दिशेने निघालाय। तो मुंबईकडे थोड्याच दिवसात धडकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि प्रचंड मोठी वाहतूक कोंडी सुद्धा आज या मोर्चाच्या निमित्ताने पाहायला मिळाली। नाशिककडनं निघालेलं किसान सभेचं हे लाल वादळ आता थेट मुंबईत धडकणार आहे। सध्या लाल वादळ नाशिक मुंबई महामार्गावरती आहे आणि संपूर्ण महामार्ग या आंदोलकांनी व्यापून टाकलाय। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोर्चाचा इगतपुरीला आजचा मुक्काम आहे, तर उद्या हा मोर्चा ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। या लॉंग मार्चमध्ये माजी आमदार जेपी गावित यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।